सध्या आपण आपले वतन मिळवून घेणे याविषयीचा अभ्यास करत आहोत. म्हणजे प्रभू येशूने आपल्यासाठी त्या वधस्तंभावर कोणतं वतन मिळवलं, कोणकोणते आशीर्वाद उपलब्ध करून दिले याविषयी सध्या आपण बोलत आहोत. आणि आज आपण खंडणीद्वारे उपलब्ध झालेले भौतिक किंवा आर्थिक आशीर्वाद याविषयी बोलणार आहोत. खंडणीद्वारे उपलब्ध झालेले भौतिक आशीर्वाद. आतापर्यंत आपण पाहिलं की पवित्र शास्त्र असं शिकवतं की जर आपण देवाची वाणी ऐकली आणि आज्ञापालन केलं तर आशीर्वाद आपल्याला येऊन गाठतील. पण जर त्याची वाणी ऐकली नाही आणि त्याची आज्ञा पाळल्या नाही तर शाप आपल्याला येऊन गाठतील. म्हणून आशीर्वाद आणि शाप हे दोन्ही देवाचं ऐकणं किंवा न ऐकणं याच्यावर अवलंबून आहेत. आज आपण भौतिक क्षेत्रात किंवा आर्थिक बाबतीत कोणते आशीर्वाद प्रभू येशूने आपल्याला उपलब्ध केले ते पाहणार आहोत. अनुवादाचं पुस्तकाचा 28वा अध्याय वचनं 3 आणि 4 इथं असं लिहिलेलं आहे, तुझे संतान, तुझ्या भूमीचे उपज, तुझी गुरेढोरे व तुझे शेरडे मेंढरे यांचे वत्स धन्य होतील. आता धन्य या शब्दाचा अर्थ आहे आशीर्वादित. म्हणजे त्या काळामध्ये माणसांची इस्टेट प्रॉपर्टी, बँक बॅलन्स, पैसा, दागदागिने हे नव्हते, तर जनावरं, गुरंढोरं हे होते. आणि ह्या वचनात लिहिलेलं आहे की तुझे संतान म्हणजे मुलं बाळं, तुझ्या भूमीचे उपज म्हणजे तुझं इन्कम किंवा आयकर, नोकरी किंवा व्यवसाय याच्यातून मिळणारं उत्पन्न आणि जे काही तुझे गुरंढोरे व शेरडे मेंढरे म्हणजे जे काही इस्टेट प्रॉपर्टी ते आशीर्वादित होईल. म्हणजे ह्या वचनामध्ये कोणकोणते आशीर्वाद लागतील सांगितलेले आहेत बघा. पहिली गोष्ट तुझे संतान म्हणजे मुलं बाळं. दुसरी गोष्ट भूमीचे उत्पन्न किंवा इन्कम. आणि तिसरी गोष्ट जे काही आपल्याजवळ आहे ते सर्व परमेश्वर म्हणतो मी आशीर्वादित करील. 5वं वचन बघा, तुझी टोपली व काठवत ह्या धन्य होतील. आता टोपली आणि काठवत आजकाल पाहायला मिळत नाही, परंतु टोपली आणि काठवत म्हणजे महिना अखेर किंवा आर्थिक अडचण नसणे. बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं असतं की त्यांना आर्थिक अडचणी असतात, परंतु परमेश्वर म्हणतो जर तू माझी वाणी ऐकली तर तुझी टोपली व काठवत यात आशीर्वाद लागेल. म्हणजे महिना अखेर नसणार, कोणतीही अडचण नसणार. 6वं वचन 5, तुझी टोपली व काठवट या धन्य होतील. आणि मग 8वं वचन बघा, तुझ्या धान्याच्या कोठारास व ज्या ज्या कामास तू हात घालशील त्या सर्वात बरकत येईसे परमेश्वर करील. आणखी कोणता आशीर्वाद आहे बघा 8व्या वचनात, तुझ्या धान्याच्या कोठारास म्हणजे धान्याचे कोठारं हे कमी पडणार नाहीत, कोणती अडचण भासणार नाही. आणि ज्या ज्या कामास तू हात घालशील त्या सर्वात म्हणजे आपण कोणताही काम, धंदा, व्यवसाय करत असलो ते छोटा असो की मोठा असो, परमेश्वर त्याच्यात आपल्याला बरकत येईल असे परमेश्वर करील असं त्या वचनात म्हटलेलं आहे. म्हणजे जे काही आपण हाती घेतो ते यशस्वी जाईल. आणि मग 11वं वचन, आणि जो देश तुला देण्याविषयी परमेश्वराने तुझ्या पूर्वजांशी आनभाग केली त्यात तुझे संतान व तुझ्या गुरंढोरांचे वत्स व तुझ्या भूमीचा उपज यांची अभिवृद्धी होऊन तुझे तो कल्याण करील. म्हणजे ह्या वचनात सांगितलेलं आहे की परमेश्वर आपले संतान म्हणजे आपली पिढी, मुलं बाळं जे काही आपलं आहे ते याची अभिवृद्धी किंवा वाढ करील. जरा विचार करा, आहे तेवढंच नाही तर त्याच्यापेक्षा अधिक तो करील, वाढविल आणि तो तुझे कल्याण करील. हे आशीर्वाद, हे भौतिक आशीर्वाद किंवा आर्थिक आशीर्वाद देवाची वाणी ऐकण्याचे आहेत. आणि म्हणून आशीर्वाद
हे देवाचं ऐकल्याने येत असतात. या उलट जर आपण त्याचं ऐकलं नाही तर शाप लागत असतात, शाप येत असतात. आणि आर्थिक किंवा भौतिक शाप कोणकोणते हे आपण आता पाहू. 29 वचन बघा, अनुवाद 28 आणि वचन 29. आंधळा जसा अंधारात चाचपडतो तसा तू भर दुपारी चाचपडत फिरशील. आता भर दुपारी आंधळ्यासारखं चाचपडणे म्हणजे काय? म्हणजे मार्ग न सापडणे, म्हणजे गोंधळाची अवस्था, म्हणजे एखाद्या गोष्टीत आपण काय करायचं हे न सुचणे, काय निर्णय घ्यावा, म्हणजे जसं काय अंधारात चाचपडण्यासारखं आहे. आणि परमेश्वर म्हणतो की मी भर दुपारी आंधळ्या माणसासारखं चाचपडल्यासारखा मी तुला करेल. म्हणजे हा शाप असा आहे की आपण काय करावं हे काही न सुचणं, चुकीचे निर्णय घेणं, आणि चुकीच्या निर्णयामुळे चुकीच्या गोष्टी घडतात. याचा अनेकांना आपल्याला अनुभव आहे. म्हणजे गोंधळाची अवस्था, मार्ग न सापडणे. दुसरा शाप आपण पाहतो 47 आणि 48 वचनात. आता 15 वचनापासून पुढे शेवटच्या वचनापर्यंत सर्व शापांची यादी आहे. ते तुम्ही नंतर वाचू शकता, परंतु त्याच्यातले मेन मुख्य कोणकोणते ते आपण पाहत आहोत. 47 आणि 48 जर आपण वाचलं, वचन 47 आणि 48. कारण सर्व गोष्टींची विपुलता असताना तू आनंदाने व हर्षाने आपला देव परमेश्वर याची भक्ती केली नाही, म्हणून तू भुकेला, तहानेला, नग्न आणि सर्व बाबतीत गरजवंत असा होऊन ज्या तुझ्या शत्रूस परमेश्वर तुझ्यावर पाठवील त्यांचे तुला दास्य करावे लागेल. तुझा नाश होईपर्यंत तो तुझ्या मानेवर लोखंडी जूट ठेवील. आता ह्या 2 वचनामध्ये शापांचा सारांश सांगितलेला आहे. याचा आर्थिक जीवनावर काय परिणाम होईल. म्हणजे आपल्या पुढे 2 पर्याय आहेत, देवाचं ऐकायचं की नाही. आता 48व्या वचनामध्ये 47व्या वचनात सांगितलेलं आहे की सर्व गोष्टीत विपुलता असताना तू आनंदाने व हर्षाने आपला देव परमेश्वराची भक्ती केली नाही म्हणून. म्हणजे भक्तीचा आणि आपल्या आर्थिक जीवनाचा पैशाच्या अडचणीचा काही संबंध असतो का? हो, हेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की देवाची भक्ती करणं, चर्चा आणि आपण जे काम धंदा करतो त्याचा काही संबंध नाही आहे. त्यांना असं वाटतं की आपण आपली परिस्थिती सुधारेल मग आपण चर्चला जाऊ, मग आपण हे करू ते करू. पण या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की तू माझी भक्ती केली नाही म्हणून. म्हणजे भक्तीचा आणि आपल्या आर्थिक जीवनाचा, हातात पैसा टिकतो की नाही याचा थेट संबंध आहे. 48वं वचन बघा, म्हणून तू भुकेला, तहानेला, नग्न आणि सर्व बाबतीत गरजवंत. या 4 गोष्टी, भुकेला, तहानेला, नग्न आणि सर्व बाबतीची अडचण, एका शब्दात सांगायचं म्हणजे दारिद्र्य किंवा गरिबी. म्हणजे गरिबी हा शाप आहे असं शास्त्र शिकवतं. आणि परमेश्वर म्हणतो की हे दारिद्र्य किंवा ही गरिबी हा शाप तुला लागेल. जरा विचार करा, आज किती लोक अशा अवस्थेत आहेत, परंतु त्यांना हे कारण माहीत नाही की याचं कारण नेमकं काय आहे. ते ज्योतिषांकडे जातात, ते वेगवेगळ्या लोकांकडे जातात, वेगवेगळ्या धार्मिक विधी करतात, परंतु हा शाप आहे आणि देवाने आणलेला पाठवलेला शाप आहे हे कळत नाही. आणि केवळ कारण काय, तर परमेश्वराची आनंदाने उत्साहाने भक्ती केली नाही म्हणून. म्हणजे जर आपण देवाचं ऐकलं नाही, त्याची भक्ती केली नाही, तर त्याचा परिणाम आपल्या थेट आर्थिक जीवनावर होतो, कामधंद्यावर होतो आणि गरिबी किंवा दारिद्र्य हे येत असतं. आणि एवढंच नाही तर त्या वचनात आणखी काय लिहिलेलं आहे बघा, ज्या तुझ्या शत्रूंना परमेश्वर तुझ्यावर पाठवील त्यांचे तुला दास्य करावे लागेल. म्हणजे परमेश्वर शत्रूंना आपल्यावर पाठवेल, दुश्मन वाढतील, लोक त्रास देतील, लोकांचा त्रास, जाच, घरच्यांचा, बाहेरचा, हे परमेश्वर घडवून आणील असं म्हटलेलं आहे. परमेश्वर शत्रूंना तुझ्यावर पाठवील आणि तुला त्यांचे दास्य करावे लागेल.
म्हणजे तू शत्रूचा गुलाम होशील, म्हणजे शत्रूचा विजय होईल, तुझा पराभव होईल असं देव करील. आणि मग पुढं असं लिहिलेलं आहे, तुझा नियपात किंवा नाश होईपर्यंत तो तुझ्या मानेवर लोखंडी जू ठेवील. तो म्हणजे शत्रू. म्हणजे देव, थोडक्यात सांगायचं म्हणजे देव आपल्याला शत्रूंच्या हाती देईल. आपण किती सुटण्याचा प्रयत्न केला तरी आपण सुटू शकणार नाही, कारण देव हे असं होऊ देईल. तर हा एक शाप आहे देवाचं न ऐकण्याचा, की आपल्या शत्रूंची आपल्याला सेवा करावं लागेल. दुसरी गोष्ट, पूर्ण दारिद्र्य सोसावं लागेल. आता दारिद्र्य हा शाप आहे, शास्त्रात सांगितलेला आहे. आणि बरेच लोकांना हे माहीत नाही. त्यांना वाटतं की देवाने जसं ठेवलं तसं ठेवायचं, गरीब ठेवलं तर गरीब राहायचं. पण शास्त्र स्पष्ट सांगतं की गरिबी किंवा दारिद्र्य हा शाप आहे, समृद्धी हा आशीर्वाद आहे. देवाची कधीही इच्छा नव्हती की देवाच्या लोकांनी गरीब दारिद्र्य राहावं आणि देवाला न मानणाऱ्या लोकांनी समृद्ध श्रीमंत राहावं, असं शास्त्र कधीही शिकवत नाही. पण हे परिणाम देवाचं न ऐकण्यामुळे आहेत. देवाच्या लोकांनी समृद्धीत चालावं, आनंदाने उत्साहाने त्याची भक्ती करावी, सेवा करावी, शत्रूवर विजयी राहावं, ही नेहमी देवाची इच्छा आहे. ही तेव्हा होती आणि आजही आहे. आणि ज्यावेळेस प्रभू येशू त्या वधस्तंभावर होता त्यावेळेस तो कसा होता जरा विचार करा. त्याच्या अंगावर वस्त्र नव्हते, त्याने 24 तासापासून काही खाल्लेलं नव्हतं, त्याला सर्व प्रकारची अडचण होती, त्याच्यासाठी स्वतःची कबर नव्हती, दुसऱ्याच्या कबरेत त्याला ठेवावं लागलं. तो तहानेला होता, तो भुकेला होता. म्हणून त्याने वधस्तंभावर असताना म्हटलं की मला तहान लागलेली आहे. म्हणजे तहानेला असणं, भुकेला असणं, नग्नावस्थेत असणं, सर्व प्रकारची अडचण म्हणजे पूर्ण दारिद्र्य त्याने त्या वधस्तंभावर सोसलेलं आहे. म्हणजेच त्या वधस्तंभावर प्रभू येशूने आपले पापच नव्हे तर आपलं दारिद्र्य देखील वाहिलं. सर्व दारिद्र्याची परिस्थिती त्याच्यावर आली, हे आपल्याला पाहायला मिळतं. का? कारण दारिद्र्य हा शाप आहे. शास्त्र सांगतं की त्या वधस्तंभावर त्याने आपले शाप वाहिले आणि दारिद्र्य हा सुद्धा शाप आहे. आणि म्हणून तो तहानेला, भुकेला, नग्न अवस्थेत आणि सर्व प्रकारच्या अडचणीत मरणाच्या वेळेस होता. म्हणजे प्रभू येशूने तुमच्या आणि माझ्यासाठी दारिद्र्य हा शाप त्या वधस्तंभावर वाहिला आणि त्या शापापासून आपल्याला मुक्त केलेला आहे. ही आनंदाची बातमी, ही सुवार्ता आहे. आणि याविषयी पाऊल नव्या करारामध्ये करिंथीकरांना लिहिताना तो काय म्हणतो आपण पाहू. करिंथीकरा दुसरे पत्र याच्या 8व्या आणि 9व्या अध्यायामध्ये पाऊलाने प्रभू येशूने आपल्याला दारिद्र्यातून मुक्त करण्यासाठी काय केलं आणि देवाची इच्छा काय आहे हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि म्हणून दुसरे करिंथ 8 आणि 9 अध्याय हे काळजीपूर्वक, प्रार्थनापूर्वक जरा वाचा. दुसरे करिंथ 8 आणि याच्या 9व्या वचनात असं लिहिलेलं आहे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. कृपा हा शब्द महत्त्वाचा आहे. आणि कृपा म्हणजे आपल्याला लायक नसताना आपल्याला देणं, ज्याच्यासाठी आपण लायक नाही ते आपल्याला देणं म्हणजे कृपा. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला. तुम्हाकरिता दरिद्री झाला. जगात सेवा करत असताना तो दरिद्री नव्हता, त्याला कधी अडचण भासली नाही. पण इथं पाऊल म्हणतो की तो दरिद्री झाला. आणि तो केव्हा दरिद्री झाला? त्या वधस्तंभावर असताना. म्हणजे त्या वधस्तंभावर त्याने दारिद्र्य हा शाप वाहिला. तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला, यासाठी की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. यासाठी की कशासाठी? तो दारिद्र्य झाला म्हणून आपण दारिद्र्य राहावे म्हणून का? नाही. त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. म्हणजे दारिद्र्यात, गरिबीत राहावं, अडचणीत राहावं ही देवाची मुळीच इच्छा नाही. उलट
त्याच्यातून काढण्यासाठी, आपल्याला मुक्त करण्यासाठी दारिद्र्य हा शाप प्रभू येशूने वधस्तंभावर वाहिलेला आहे. आज अनेक जण गरिबीत, अनेक विश्वासणारे दारिद्र्यात, गरिबीत राहत आहेत आणि ते म्हणत आहेत की एक दिवशी स्वर्गात जाऊ, आमच्या सर्व गरजा भागवल्या जातील. स्वर्गात तर कोणती अडचण असणार नाही आहे, परंतु पृथ्वीवर आपण दारिद्र्यातून मुक्त राहावं ही देवाची इच्छा आहे. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. देवाची इच्छा स्वर्गात नाही तर पृथ्वीवर पूर्ण व्हावी. आपण हयातीत असताना, जिवंत असताना ही देवाची इच्छा आहे. हयातीत जिवंत असताना देवाच्या आशीर्वादात चालावं ही देवाची इच्छा आहे, स्वर्गात गेल्यावर नाही. जरा विचार करा. तर या ठिकाणी पाऊल म्हणतो की ही केवळ प्रभू येशूची कृपा आहे. त्याच्या कृपेमुळे त्याने हे केलं. आपण त्याला सांगितलं, मागितलं म्हणून नाही. त्याने स्वतःहून त्याच्या दयेने, कृपेने दारिद्र्याच्या शापापासून मुक्त करून समृद्धी ही उपलब्ध केलेली आहे. आता जर आपण विश्वास ठेवला, आपल्याला जर माहीत झालं तर आपण विश्वास ठेवू शकतो आणि विश्वास जर ठेवला तर आपण त्याच्यातून मुक्त होतो. आणि अनेकांना आज हे माहीत नाही आहे. त्यांना एवढंच माहिती आहे की प्रभू येशू पापाची क्षमा करतो, रोग बरे करतो, सैतानाच्या बंधनातून मुक्त करतो. ते तर करतोच, पण दारिद्र्यातून देखील मुक्त करतो. का? कारण त्या वधस्तंभावर तो दारिद्र्य झाला. दारिद्र्य हा शाप त्याने वाहिला. 2 कोरिंथ 9 आणि 8 यामध्ये देवाची इच्छा काय आहे हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. 2 कोरिंथ याचा 9वा अध्याय 8वं वचन. सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव शक्तिमान आहे. सर्व हा शब्द किती वेळेस आलेला आहे जरा बघा. सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव शक्तिमान आहे, यासाठी की, आणि आता ऐका, तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तुमच्याजवळ सर्व काही विपुल व्हावे. किती विशेष आहे का? सर्व काही किती वेळ झाले जरा बघा. देवाची इच्छा काय आहे? दारिद्र्यात राहावं, आयुष्यभर अडचणीत राहावं, कर्जबाजारी राहावं, दुसऱ्यांना पैसे मागत राहावं नाही. जर प्रभू येशू तारणार आहे, मुक्त करणार आहे, तर कशातून मुक्त केला? जर पापाची क्षमा करू शकतो, रोग बरे करू शकतो, तर दारिद्र्यातून मुक्त करू शकत नाही का? सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव शक्तिमान आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत, बहुतेक गोष्टीत नाही, काही गोष्टीत नाही, सर्व गोष्टीत, सर्व हा शब्द अंडरलाईन करा. सगळा पुरवठा, थोडासा पुरवठा नाही की अडचण आली, प्रार्थना केली, तेवढीच गरज भागली. सगळा पुरवठा नेहमी होऊन, नेहमी हा शब्द अंडरलाईन करा. काही वेळेस नाही तर नेहमी, म्हणजे काही कमी पडू नये ही देवाची इच्छा आहे. सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तुमच्याजवळ सर्व काही विपुल व्हावे. आपल्याजवळ सर्व काही असावं देवाची इच्छा आहे का? हो. आणि किती असावे? विपुलतेने असावे. आपली गरज भागली जाऊन आपण दुसऱ्यांना देऊ शकतो एवढं आपल्याजवळ असावं ही देवाची इच्छा आहे. हे शास्त्रात स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजे याच्यावर आपल्याला काय समजतं? याच्यावर हे की प्रभू येशूने दारिद्र्य हा शाप वधस्तंभावर वाहिलेला आहे. आज कोणालाही दारिद्र्यात राहण्याची गरज नाही. दारिद्र्य हा आशीर्वाद नसून शाप आहे आणि प्रभू येशूने त्याच्यातून मुक्त होण्याचा मार्ग केलेला आहे. आता प्रश्न एवढाच आहे की आपल्याला विश्वासाने, विश्वास ठेवून ते घ्यायचं आहे की प्रभू येशूने जर मला मुक्त केलं तर मला दारिद्र्यात राहण्याची गरज नाही आहे. मग मी काही कामधंदा करत असो, माझा इन्कम किती असो, त्याचं वचन सांगतं की जे काही तू ज्या कामात तू हात घालशील त्यात परमेश्वर तुला बरकत येईल असे करेल. म्हणजे ते काम छोटं असो की मोठं असो, बरकत देणारा, यश देणारा देव आहे. तर हे आशीर्वाद जे प्रभू येशूने आपल्यासाठी मिळवले, उपलब्ध केले, ते फक्त आत्मिकच नाही, आध्यात्मिकच नाही, पापांची क्षमा वगैरे, ते शारीरिक पण आहेत. आपण काल पाहिलं की त्याने आपले रोग पण वाहिले
आणि फक्त आध्यात्मिक आणि शारीरिकच नाही तर आर्थिक पण आहेत की त्याने आपलं दारिद्र्यसुद्धा वाहिलेलं आहे. म्हणजे 3 क्षेत्रामध्ये देवाने प्रभू येशूने आपल्याला आशीर्वादित करून ठेवलेला आहे, आशीर्वाद उपलब्ध केलेले आहेत, आध्यात्मिक, शारीरिक आणि आर्थिक किंवा भौतिक. आणि याचा सारांश योहानाच्या 3ऱ्या पत्राच्या 2ऱ्या वचनामध्ये आपण वाचतो की ज्यावेळेस योहानाने त्याच्या मित्राला हे पत्र लिहिलं आणि त्या एका वाक्यामध्ये त्याने ती इच्छा प्रदर्शित केली आणि तीच इच्छा देवाची तुमच्या आणि माझ्याबद्दल आहे आणि तीच इच्छा आपल्याबद्दल आहे. योहानाचे 3रे पत्र आणि 2रं वचन, प्रिय बंधो, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे, म्हणजे आध्यात्मिक सुस्थिती, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टी सुस्थिती, सर्व म्हणजे किती, सर्व बाबतीत सुस्थिती व आरोग्य असावे, म्हणजे शारीरिक आरोग्य. म्हणजे बघा, आध्यात्मिक, आर्थिक आणि शारीरिक 3 गोष्टी, अशी मी प्रार्थना करतो. आणि माझीसुद्धा हीच तुमच्यासाठी प्रार्थना आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.